श्री घनश्यामा अध्याय 7. ऐका मग तो श्री अनंतू भारतात असे म्हणतो, पैगा तू योगयुक्त झालासी आता, मज समग्राते जानसी ऐसे, आपुलिया तळ हातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी, येत विज्ञाने काय करावे, ऐसे केसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे, मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली साथी, तैसी जाणीव जे न रिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्को आयनी निघे अंगी जयाच्या, अर्जुना तव नाव तया नाव ज्ञान, यर प्रपंच हे विज्ञान, ते सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे, जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने ती, ऐसे वर म्हणजे गुड, ते किजेल वाक्यारूढ, जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे, पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपाइले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाण पैगा मनुष्याची या सहस्त्रशा, माझी विपाइले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे, जैसा भरले या त्रिभुवना, आतू एक एकू सांगू अर्जुनना, निवडून निकीजे सेना लक्षवरी, ही तया ही पाठी, जे वेळी लोह मासा ते घाटी, ते वेळी विजयश्रियेच्या पाठी एकोची वैसे, तैसे आस्थेच्या महापुरे, रेगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे, म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोटी आहे, हे सांगता वडील गोटी आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके, तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आणि येते प्रकृती म्हणजे, जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे येस्तव, हे अष्टधा भिन्न कैसी, ऐसा ध्वनी धरिसे जरी मानसी, तरी तेची गा आता परियसी विवंचना, आपतेज गगन मही मारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न आठे भाग, या आठाची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पारतात, ते नाम व्यवस्था जीव ऐसी, जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह, पै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जे जवळकीचे करणे, जिया अहंकाराचे विंदाने, जगची धरिजे, ते सूक्ष्म प्रकृती कोडे, जै स्थूळाची या अंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे टाकसाळ, चतुर्विध ठसा उमटो लागे अपैसा, मोला तरी सरसा परी थरची आनान, होती 84 लक्ष थरा, येरा मिती नेनीचे भांडारा, भरे आधी शून्याचा गाभारा नाणे यासी, ऐसे एक तुके 5 भौतिक, पडती बहु वस टाक, मग ते समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी, जे आखुनी नाणे विस्तारी, पाटी तयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारे प्रवर्तू दावी, हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी असो, तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे, आणि प्रकृती तव माझ्या ठाई, बिंबे येत आन नाही, म्हणून आधी मध्य अवसान पाही जगासी मी, हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येई जे मूळ, तै रश्मी नव्हती केवळ होय ते भानू, तयाची परी किरटी, या प्रकृती झाली ये सृष्टी, जै उपसंहारुनी किजेलठी, तै मीची आहे, ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मनी, सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभायाभ्यंतरी, म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शो, शशी सूर्य जो प्रकाशो, तो मीची जाण, तैसाची नैसर्गिक शुद्धो, मी पृथ्वीच्या ठाई गंतू, गगने मी शब्दो वेदी प्रणवू, नराच्या ठाई नरत्व, जे अहंभावी सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोली जतासे, अग्नी ऐसे आहाच, तेज नामाचे आहे कवच, ते परिते केली या साच, निज तेज ते मी, आणि नानाविध योनी, जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहात ते जीवनी आपुलाल्या, एके पवनेची पिती, एके तृणास्तव जिती, एके अन्नधारे राहते जळे एके, ऐसे भूत प्रत्ये अनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आगवा ठाई अभिन्न, मीची एक पै आधीचेने अवसरे, विरुडे गगनाचेने अंकुरे, जे अंतिगिळी अक्षरे प्रणवपिटीची, जव हा विश्वाकारो असे, तव जे विश्वाची सारखे दिसे, मग पहा प्रळय दशे कैसेही नव्हे, ऐसे अनादीचे सहज, ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ देई जतासे, मग उघड करुनी पांडवा, जय हे असे नील सांख्याची या गावा, तै याचा उपयोग बरवा देखशील, परी हे अप्रासंगिक आलाप, आता असतो न बोलू संक्षेप, जाण तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे बळिया माझे बळ, ते मी जाणे अढळ, बुद्धिमती केवळ बुद्धी ते मी, भूतांच्या ठाई कामो, तो मी म्हणे आत्मारामो, जेणे अर्थास्तव धर्म थोरू होय,
एरवी विकाराचेनी पैसे करी किरिंद्रियाची ऐसे परिधर्मासी वेखासे नाव जावोने दी जो अप्रवृत्तीचा अव्हांटा सांडून विधीची या निघे वाटा तेवीचे नियमाचा दिवटा सवे चाले कामो ऐशी या ओजा प्रवर्ते म्हणून धर्माचे होय पुरते मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी जे श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी जवस कर्मफळेची पालवी अपवर्गी टेके ऐसा नीतू का कंदर्पो जो भूता या बीज रूपो तो मी म्हणे बापू योगी यांचा हे एक एक किती सांगावे आता वस्तू जातची आगवे मजपासून जाणावे विकारले असे जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू हे झाले तरी माझ्या ठाई तरी परितया माझे मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे जैसी रसाचीच सुगट बीज कनिका घनवट परी ते स्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाच्या ठाई जाण सांग पा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे पै अगगनी उपजे आभाळ परी तेत गगन नाही केवळ अथवा आबाळी होय सलील तेत अभ्र नाही मग त्या उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे तिये विजू माझे असे सलील काही सांगे अग्निस्तव धूम होय तिये धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू हा मी नोहे जरी विकाराला असे परी उदकी झाली वागोळी ते उदकाते जशी झाकोळी का वायाची आबाळी आकाश लोपे हा गा स्वप्न लटिके म्हणूये परी निद्रावशे बाणले होये तव आठवू काय देत आहे आपण पेया हे असो डोळ्यांचे डोळाचे पडळ रचे तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही तैसे हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजाची आड ओढवली जवनिका जैशी म्हणून भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जैशी जळीची जळी न विरती मुक्ता फळे पै पृथ्वीचा घटू किजे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मिळविजे एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय तैसे भूत जात सर्व हे माझीची किरावयव परी माया जोगे जीव तसे आले म्हणून माझीची मी नव्हती माझेची मज नोळखती अहममता भ्रांती विषयांत झाले आता महदादी हे माझी माया उतरवनिया धनंजया मी होई जे हे आया कैसे निये जिये ब्रह्मचाळाचा आधाडा पहिली या संकल्पजळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला जे सृष्टी विस्ताराचे निवोगे चढत काळ कळणेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तीचा तुंगे तटे सांडी जे गुणगणाचे निवृष्टी भरे भरली मोहाचे महापुरे घेऊन जात नगरे यमनेमांची जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमदादी तळपत महामीन जेत प्रपंचाची वळणे कर्माची ओभाने वरी वर्ताती ओसाने सुखदुःखांची रथीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेत जीव पेन संगटा संग दिसे अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळीया जेत विषयर्मीच्या आकळीया उल्लाळ घेती उदयस्ताचे लोंडे पाडित जन्म मरणाचे चोंडे जेत पाच भौतिक बुडबुडे होती जाती समूह विभ्रम मासे गिळिताती अधैर्याची आविसे जे तेत देवडे भोवत वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे निखडुळे रेवल्ले असतेचे अवगाळे रजोगुणाचे निखळाळे स्वर्गुगाचे तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड मायानती पै पुनरावृत्तीचे उबडे झळंबतील सत्यलोकीचे हुडे घाई गडबडती तोंडे ब्रह्मगोळकाचे तया पानियाचे निवाहिलेपणे न अजूनी न धरती ओभाने ऐसा माया पुरहा कवने तरी जेलगा येत एक नवलावो जो किजे तरुणोपावो तो अपावो होय ते ऐक एक स्वयंबुद्धीच्या बाह्य रिगाले तयांची शुद्धीची नाही एक जाणीवेचे डोही गर्वेची किळीले एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेली एकी वैसेचे जाड बांधले मग मनमताची या कासे लागले ते विषय मगरी सांडले चघळूनिया आता वार्धक्याचा तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेने कवळी जता ती पैगाव चहूकडे आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा गिदी चुंबीजत उधवला ठाई मग दुःखाचे निबरवटे बोबले पाठी मरणाची रेवले ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया एकी यजनक्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावयाची या आशा एक केला कर्मभायांचा भरवसा परी ते पडले वळसा विधी निषेधांच्या जेत वैराग्याचे नाव न रेगे विवेकाचा तागा न लगे वरी काही तर ये योगे तरी विपाय येतो ऐसे तरी जीवाची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कासे या सारिके बोलणे म्हणावे पा जरी आपत्तीशिळा व्याधी कळे साधुशी दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली सांती जरी चोरा सभा दाटे अथवा मिनी गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी पाडस वाघूर करांडी
का मुंगी मिरू ओलांडी तरी मायेची पैलथेडी देखती जीव म्हणून निघा पंडू स्वतः जशी सकामा न जिनवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा येत एकची लीला तरले जे सर्व भाव मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तारांडे आकळले जे अहंभावाचे ओझे सांडूनी विकल्पाची या झुळका चुकावूनी अनुरागाचा निवृत्ता होऊनी पाणी ढाळू जया ऐक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या पहिले तेरा झेपावले जे ते उपरतीच्या वावी सेलत सोहमभावाचे निथावे पिलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी याने उपाय मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्ती विपायले बहुवस नाही जे बहुता एक आव्हान तरू अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे पुढील अधोगतीची लाज नेनवे कहाणी करिता ती जे न करावे वेदू म्हणे पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थो आगवा सांडुनिया इंद्रिय ग्रामीणचे राजविधी अहममतेची या अंजल्पवादी विकारांतरांची मंदी मिळवून या दुःख शोकांच्या घाई मारी लियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रसिले माया म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्वेद मज भजले जेही आत्महित केले वाढते गा तो पहिला आरतो म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिच्या अर्थार्थी जाणीजे ज्ञानी या चौथा तेत आरतू तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावया लागी भजे तिजे नि तेने इच्छे अर्थसिद्धी मग चौथी याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तू एकोपाही ज्ञानी या जो जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कडवसे मग मीची जाहला समरसे आणि भक्तू ही देवीची परी अनिकाची ये दिठी नावेक जैसा स्फटिकोची आवासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैज नसरे जरी ऐक्या आलात जरी पवनो हलवून पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे एरवी गगन तो सहज असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्तू ऐसा गमे परी अंतर प्रतीती धर्मे मीची जाहला आणि ज्ञानाचे उजडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता हा गा जीवा पहिलीकडील ये खुने जो पाऊनी वावरो जाणे तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होये म्हणून आपुलाल्या हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्तू झोंबे परी मीची करी वालबे ऐसा ज्ञानिया एको पाहे पा दुबतयाची या आशा जगची धेनुसी करीतसे फासा परी दोरे विन कैसा वत्साचा बळी हा का जे तनुमनु प्राणे ते अनेक काही जे नेणे देखे तया ते म्हणे हे माय माझी ते येणे माने अनन्य गती म्हणून देणू ही तैसीची प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे हे असो मग म्हणितले हे का जे तुझ सांगितले तेही भक्त भले पर्यंते आम्हा परी जाणून या माते जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊन सरिते मुरडा वेठेले तैसे अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलो ने बोलो जे तो विषयांची दाट झाडे माझी काम क्रोधांची सांखडी चुकावून आला पाडी सद्वासनेची या मग साधू संगे सोबटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अव्हांटा डावलुनी आणि जन्मशतांचा वाहत वाहना तेवी जी आशेची या नलेची वाहना ते तर फल हेतूचा उगाना कौनु चाळी ऐसा शरीर संयोगाची ये राती माझी धावता संडी या आयती दव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली तैसीच गुरुकृपा उका उजळली ज्ञानाची ओतपली पडली ते तर साम्याची वृद्धी उघडली तयाची ये दिती ते वेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एको आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया हे असो अनेक काही तया सर्वत्र मी वाचुनी नाही जैसे सभाह्य जळडोही बुडालिया घटा तैसा तो मज भितरी मी तया आतुबाहेरी हे सांगितलेलं बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे या परी जो देखो ज्ञानाची वाकारी तेने संसरलेनी करी आपू विश्व हे समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून
भक्ता माझी राह आणि ज्ञानी या तोची जयाची ये प्रतितीचा वाखारा पवाडू हो ये चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति येर बहुत जोडती किये किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा ती मेरे दृष्टी विषयांत झाले आणि फळाची या हवा हृदय कामा झाला रिगावा की तयाची ये गसनी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयंता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीच प्रकृतीचे पाईक वरी भोगाला तवर रंक मग त्याने लोलुपत्वे कौतुक कैसे निभजती कवनाती या नियम बुद्धी कैसी आहन उपचार समृद्धी का अर्पण यथाविधी विहित करणे पैजो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पूर्विता मी देवो देवी मीची पाही हा ही निश्चय त्यासी नाही भाव ते ठाई वेगळा धरिती मग ती या श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे ऐसे जेने जे भाविजे ते फळ त्याने पाविजे परी ते ही सकळ निपजे मजची स्तव परी ते भक्त माते नेनती जे कल्पने बाहेर न निगती मनोनी कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन पियेर फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे हे असो परवते मग हो का आवडते परी यजी जो देवता ते तो देवत्वासीची ये रतनु मनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहनी ते देहाच्या निर्वाणी मीची होती परी तैसे न करती प्राणी ये वायाची आपुली या हिती वाणी ये जे पोहता ती पाणी ये तळहाताचे नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिटी पाडीजे आणि मनी तरी आठविजे थिल्लोरोदकाते हे ऐसे कासया करावे जे अमृती हे रिवोनी मरावे ते सुखे अमृत होऊनी का नसावे अमृता माझी तैसा फळ हेतूचा पांजरा सांडून या धनुर्धरा का प्रतिती पाके चिदंबरा गोसाविया नोहावे जेत उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसारू जोडे आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा तया उमापा माप का सुवावे मज अव्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनवरी परी हा बोल आगवा जरी विचारी तसे पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवेगा का जे योग माया पडळे हे झाले आहाते आंधळे म्हणून प्रकाशाचे निदेह बळे न देखती माते एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे तो पाहे पा कवन जळर असे रहित आहे पवनो कवना ते न शिवेची आकाश के न समयची हे असो एकोमीची विश्वे आहे येथे भूते जी अतितली तिये मीची होऊन ठेली आणि वर्तत आहती जेतुली तीही मीची का भविष्यमानी जिये ही तीही मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होय ना जाय दोराची या सापासी डोंबा बबडिया न गवाळा ऐसी संख्या न करवे कोणासी तेवी भूतासे मिथ्यत्वे ऐसा मी पंडू सुता अनुसितो सदा असता या संसार जो भूता तो आने बोले तरी त्याची आता थोडीशी गोठी सांगी जेल परी यसी जे अहंकारा तनुसी वालभ पडिले ते इच्छा ही कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्य आली ते द्वेषेशी मांडली वराडिक तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला मग तो अजयाने वाढविला अहंकारे तो धृतीशी सदा प्रतिकूळू नियमा ही नागवी सळू अशा रसे दोन दिल्लू झाला सांता असंतुष्टीची या मुदेरा मत होऊन धनुर्धरा विषयांचे वोवरा विकृतीशी तेने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरले आवाटे अप्रवृत्तीचे तेने भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखो निसानाने जे मतिभ्रमाचे पासावणे घेतेची ना उजू एकनिष्ठीच्या पाऊली रगडून विकल्पाची या भाली महापातकाची सांडली आठवी जी मग पुण्याची धावा घेतले आणि माझी जवळीक पातले किंबहुना ते चुकले वाटवधेया एरवी तरी पारता जन्म मरणाची नेमे कत्ता ऐशी या प्रयत्नात असता जयांची जया तो प्रयत्नोची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेत अध्यात्माचे नवल पुरे कर्माचे कामसरे विरमे मरण ऐसा अध्यात्म लाभू तया हो एका धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची वाढी ऐक्याची साधे कुळवाडी तेत भेदाची या दुबळवाडी नेनिजे तया जीही साधी भूता माते प्रतितीचे हाते धरून अधिदैवाते शिवतले गा तया जाणिवेचे निवेगे मी अधियज्ञ ही दृष्टी रिगे ते तनुचे निवियोगे विरहे नव्हते एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूताची उमटे खडाडता काय न मरण तयाची या ही चित्ता युगांतून होय बरी नेनो कैसे पैगा जे जळून गेले माझी या अंगा ते प्रयाणीची या लगबगा न सांडितीची माते एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण त्याची अंतकरण युक्त योगी
तव इये शब्दकोपिके तळी नोड वेची अवधानाची अंजोळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता जे तद्ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसाळे बहकथाती परिमळे भावाचेनी सहज कृपा मंदा नेळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची एकोळे अवचित पडेली तिये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळली मग तैसीची का घुळिली परमानंदे तेने बरवेपणे निर्मळे अर्जुना उन्मिषाचे डोहळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता हाती ऐसे वरचिलीची बरवा सुख जाऊ लागले फावा तव रसस्वादाची या हवा लाहो केला झडकरी अनुमानाचे निकर्तळे घेऊन ती वाक्य फळे प्रतितेमुखी एक वेळे घालू पाहे तव विचाराची या रसना न दाटती परिहेतूच्या दर्शनी न पटती ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची ना मग चमत्कारला म्हणे ये जळीची मातारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेनी ये पदे नव्हती पुढी या गगनाची या घडी या येता अमुची मती बुडाली या थावो न निगे वाचून जाणावयाची के गोटी ऐसे जीवी कल्पोनी किरटी ती या पुनरुपी केली दृष्टी यादवेंद्रा मग विनविले सुपट्टे हा हो जी एक वाटे सात ही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती एरवी अवधानाचेनी वाहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाने काय श्रवणाचेनी अंगवने बोलो अलाहाती परी तैसे हे नोहेची देवा देखीला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला कानाचेनी गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहे ना तो चमत्कारे अवधान ठकले देवीची अर्थाची चाडमज आहे ते सांगताही वेळूनच आहे म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा ऐसा मागील पडताळा घेऊन पुढा अभिप्राय देती सुनी देवीची माझी शिरवून आरती आपुली तैसी पुस्ती पाहे पाजाने व भिडेची तरी लंगो नेदिशी व एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला अहो श्री गुरु ते जय पुसावे तै येणे माने सावध व्हावे हे एकची जाणे आगवे सव्यसाची आता जाण तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजय आवडलेपणे सांगायले कैसे ती अवदान द्यावी गोटी बोली जेले नीट मराठी जैसी कानाचे आधी दिट्टी उपेगा जाये बुद्धीची या जिबा बोलाचा न चाकता गाबा अक्षराची या भांबा इंद्रिय जिती पहा मालतीचे कळे घ्राणासे कीर वाटले परिमळे परिवरचिला बरवा काही डोळे सुकिये नव्हती तैसे देशीयची या हवावा इंद्रिय करती राणीवा मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे ऐसे नागरपणे बोलू निमेते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे स्त्री निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचिता या भावार्थ दीपिका या सप्तम अध्याय 7वा समाप्त.